हेलो हेलो माय मेन कैरेक्टर्स, स्वागत है आप सभी का फिर से एक बार मेरे यूट्यूब चैनल में। आज का जो वीडियो है वो मालवन डे 2 का व्लॉग है। हमने बहुत ज़्यादा एंजॉय करा उस दिन भी। सबसे पहले हम गए डॉल्फिन्स देखने, देन सुनामी आइलैंड, देन सिंधुदुर्ग फोर्ट एंड देन उसके बाद शिवाजी महाराज जी का स्टैचू देखने गए थे राजकोट फोर्ट। सारा वीडियो लास्ट तक देखना, आपको बहुत सारी इन्फॉर्मेशन मिलेगी। सिंधुदुर्ग फोर्ट की भी बहुत सारी इन्फॉर्मेशन आपको मिलेगी। चलो शुरुआत करते हैं। जल्दी से तैयार होकर हम बस से निकल पड़े हमारे डेस्टिनेशन तक। ये रहा मेरा आज का लुक। सबसे पहले हम गए थे डॉल्फिन्स देखने, साथ में ये सनराइज भी देख लिया। समंदर का पानी बहुत ही क्लीन एंड बहुत ही सुंदर लग रहा था। उसके बाद हम गए सुनामी आइलैंड, जो बहुत ही क्लीनेस्ट आइलैंड था। आइलैंड पर कोई खेल रहा था, कोई बस ऐसे ही खड़ा था, कोई फोटोज़ खिंचवा रहा था। सबकी अलग अलग कहानी। उसके बाद हमने वहाँ के कोई लोकल शॉप्स विज़िट करे, थोड़ी शॉपिंग की, एक टेंपल विज़िट करा। देन हमने वहाँ का ट्रेडिशनल ऑथेंटिक खाना खाया एंड देन हमारा महाराष्ट्रियन मोदक। फ़ोटो लेना तो मैंडेटरी है। जाते जाते हमने एक लड़ाई देखी एंड चल पड़े नेक्स्ट डेस्टिनेशन की ओर। इस सुंदर प्लेस पर हमने मस्त लंच किया, फिश वगैरह खाई एंड चल पड़े सिंधुदुर्ग फोर्ट की ओर। महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जय हो। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। ये रहा मेरा सेकंड लुक। हम पहुंच गए सिंधुदुर्ग फोर्ट। हमारे गाइड ने हमें बहुत ही अच्छी तरीके से सारी इन्फॉर्मेशन दी। त्यांच्या अंगावर गरम तेल टाकलं जायचं, पण गरम तेलच का टाकलं जायचं त्याचे दोन फायदे असायचे. पहिलं म्हणजे गरम तेल खाली पडल्यामुळे इथले जे सैनिक असायचे शत्रूंचे ते पूर्णपणे भाजून जायचे आणि दुसरे सैनिक जर वरती चढायचा प्रयत्न करत असतील तर ते घसरून पडायचे, म्हणून ते गरम तेल टाकायचे. कळलं तुम्हाला का टाकायचे ते? आता दुसरी गोष्ट, हा टर्न बघा शिवाजी महाराजांनी असा बनवलं वळण रस्त्याला. आता हे वळण उजव्या बाजूला का बनवलेलं आहे? शिवाजी महाराजांची सेना जेव्हा लढायला बाहेर यायची ना, ते मोस्टली उजव्या हातात तलवार घेऊन यायचे. आपण मोस्टली माणसं रायटी असतो, 100 एका दुसरा माणूस आपला लेफ्टी असतो. रायटी असल्यामुळे काय व्हायचं, मावळ्याने इथे तलवार फिरवायला स्पेस मिळायचा. असा अशी मावळी तलवार फिरवायची. हा टर्न उजव्या बाजूने आहे. शत्रूचं सेना ज्यावेळी यायची ना, शत्रूचे सैनिक त्यांच्या सगळ्या तलवारी भिंतीवर अडकायच्या. शत्रूंना तलवार फिरवायला जागा नाही भेटायची, म्हणून हा टर्न उजव्या बाजूने आहे. आणि ते स्पेस जास्त आहे बघा, आपले मावळे उभे राहावेत म्हणून मोठ्या संख्येने. पण शत्रूचं सैन्य 15-20 हजारामध्ये असायचं. ते एकत्र अंगावर आपले येऊ नये. 15-20 हजार सैन्य एकत्र आलं, आपण त्यांना हरू नाही शकत. महाराजांनी डोकं काय वापरलं, आतमध्ये याचा रस्ता छोटा बनवलाय. त्याच्यामुळे शत्रू किती पण असू दे, येताना ते कमी संख्येने यायचे आणि आपले मावळे त्यांना सहज हरवायचे येते. कळलं काय डोकं वापरलंय? आणि सर्व दगड तुम्हाला दिसतात, या आयलंडचे दगड आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात मध्ये कटिंग दगड कट करींचा शोध नाही लागला होता. हे दगड कट कसे केलेले आहेत शिवाजी महाराजांनी? ते दगडामध्ये होल करायचे, दगडांना होल करायचे, त्याच्यामध्ये सागाची लाकडं भरायचे आणि त्याच्यावर पावसाचं पान टाकायचे. डेली 10-12 दिवसांनी लाकडं फुगायची, एक्सपांड व्हायची. आणि ती लाकडं फुगली ना की दगडांना क्रॅक जायचे, तुटायची दगडं. आणि फातर लोक चिनी हातोडीने आकार द्यायचे, शेप. हे सगळे जे शेप तुम्हाला दिसतात ना, हे फातरवड लोकांनी दिलेले आहेत. अशी 3000 माणसं इथे दिवस रात्र कामाला होती आणि 3000 माणसांनी हा किल्ला बनवलेला आहे. कळलं? दुसरी गोष्ट, सिमेंट नव्हतं किल्ला बांधायच्या वेळी. हे जे सगळे जॉईंटिंग दिसतात ना तुम्हाला, जॉईंट केलेले, हे सगळे चुन्याने दगड जॉईंट केलेले आहेत. आता चुना म्हणजे काय वापरायचे, चुना कसा बनवायचे, तर तुम्ही समुद्रात जाता बघा, तुम्हाला शेल सापडतात, शंख. हे शेल ना क्रश करायचे, त्यांची पावडर तयार केली जायची. त्यामध्ये काळा गूळ, समुद्राची वाळू, रेती, खडी, भेंडीचा रस, उडीदाची डाळ, बेलफळ, कास, झाडाचा डिंक, तांदळाची तुसं, घेवड्याचं पीठ आणि मेथीचे दाणे, हे सगळे पदार्थ मिक्स करायचे आणि त्यांची पेस्ट तयार करायची सिमेंट सारखी, आणि हे दगड जॉईंटिंगला वापरायचे. कळलं? सिमेंट नव्हतं. हे 10-12 पदार्थ आहेत, पुन्हा मी रिपीट करणार आहे. लक्षात आलं तुम्हाला? आणि हा असा किल्ला बनवला गेलेला आहे. लक्षात आलं? आता शिवाजी महाराजांच्या सैन्य जेव्हा किल्ल्यामध्ये राहायचं, ते 1000 सैन्य राहायचं. पण 1000 सैनिकांना बाहेर कळायचं का सगळे बाहेरून शत्रू येतोय? तर वरती बघा ड्रम हॉल आहे, नगारखाना. वरती ड्रम वाजायचे, 2 वॉचमॅन उभे राहायचे आणि पहारा द्यायचे. पहारा देत असताना शत्रूंची जहाजं किंवा शत्रूंचं सैन्य दिसलं की लगेच नगारे वाजवले जायचे आणि किल्ल्यातल्या मावळ्यांना सावध केलं जायचं. कळलं तुम्हाला? आता किल्ल्याचा दरवाजा बघूया, आतमध्ये या थोडं. इसी तरह से बहुत सारी इन्फॉर्मेशन हमें दी गई। उसके बाद हमने शिवाजी महाराज जी का एक मंदिर देखा, जो भारत का सबसे पहला छत्रपति शिवाजी महाराज जी का मंदिर है। ये मंदिर शिवाजी महाराज जी के दूसरे पुत्र छत्रपति राजाराम महाराज इन्होंने बांधा है। तुम्हाला महादेवाचं एकतरी मंदिर दिसणार, कारण छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे मोठे भक्त होते आणि त्यांच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये एकतरी महादेवाचं मंदिर असायचं. कारण ज्यावेळी शिवाजी महाराज किल्ल्यावर राहायला यायचे, येते सुद्धा, त्यावेळी सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर सर्वात पहिले ते महादेवाचं दर्शन करायला जायचे.
पण इथे दिसणारे जे मंदिर आहे ना ते नुसतं मंदिर नाहीये, ते मंदिर शत्रूंना फसवण्यासाठी तयार केलेलं आहे. म्हणजे ते नेमकं त्या मंदिराच्या आतमध्ये आहे तरी काय, दडले तरी काय, तर त्या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आहे, नंदी आहे, पण आतमध्ये खोल विहीर सुद्धा बनवलेली आहे. पण जी विहीर आहे ना ती पिण्याच्या पाण्याची नाहीये, ती विहीर आहे भुयारी मार्गाची. आणि याच मंदिराच्या आतून एक भुयारी मार्ग होता, तो मालवणच्या ओझर गावापर्यंत होता, साधारण 7 ते 8 किलोमीटर. कळलं तुम्हाला? पण शिवाजी महाराजांनी भुयारी मार्ग का बनवला होता, तर पूर्वी किल्ल्याला वेढा पडायचा शत्रूंचा, आणि शत्रू ज्यावेळी किल्ल्याला वेढा द्यायचे त्या किल्ल्याची रसद तोडायचे. रसद म्हणजे अन्नधान्य पुरवठा. कारण या किल्ल्यामध्ये शेती होत नव्हती, ती धान्याची कोठारं होती. 3-3 महिन्याचं धान्य साठवलं जायचं किल्ल्यावर मावळ्यांचं. पण कधी कधी किल्ल्याला वेढा 6-6 महिने वेढा पडायचा, तेव्हा आतमध्ये खायला प्यायला काही उरायचं नाही मावळ्यांना. मग काही वेळा आतले लोक सरेंडर पण करायचे. पण शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना सरेंडर व्हायला द्यायचे नाहीत. भुयारी मार्गाचा वापर करून किल्ल्यातल्या सैनिकांना फूड सप्लाय आणि गन पावडर सप्लाय करायचे शिवाजी महाराज. पण मराठे शेवटपर्यंत लढत राहायचे, म्हणजे तुम्हाला कधी शक्यतो हार नाही मानायचे. पण हे भुयारी मार्ग शिवाजी महाराज लपून का ठेवायचे, तर आपल्यामध्येच काही लोक गद्दार सुद्धा होते, आपलीच माणसं. एक रिसेंटली मूवी आलेला छावा, तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. जसं छावामध्ये दाखवलं की आपले छत्रपती संभाजी महाराजांना जसे मुघल पकडतात, कारण संभाजी महाराजांच्या पत्नीचा म्हणजे त्यांच्या बायकोचा जो भाऊ असतो मेहुणा, हा फितूर निघतो, आणि त्यामुळे संभाजी महाराज आपले पकडले जातात मुघलांकडून. मग त्या तसंच शिवाजी महाराजांनी ही गोष्ट अगोदर ओळखली होती की फितूर कोण होणार, ते आपलेच होणार, जवळचे लोक. त्यामुळे शिवाजी महाराजांनी भुयारी मार्ग सुद्धा लोकांना जवळचे सांगितले नव्हते. हा भुयारी मार्ग फक्त शिवाजी महाराजांना माहिती होता, त्यांच्या सेनापतीला माहिती होता, त्यांच्या किल्लेदाराला आणि त्यांच्या आर्किटेक्टला. फक्त 4च माणसांना माहिती होता हा भुयारी मार्ग नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे तो. पण जे 1000 लोक या किल्ल्यावर राहायचे सैनिक, त्यांना पण सांगितलं गेलं नव्हतं. कारण एखादं जर कळलं सैनिकाला तर सगळ्यांना माहिती ती मिळू शकते. पण शिवाजी महाराज काय करायचे, इथल्या सैनिकांना जास्त वर्ष इथे ठेवायची नाहीत, बऱ्याच वेळा सैनिकांची ट्रान्सफर करायची. अब देखते हैं वो मंदिर जो एक्चुअल में मंदिर नहीं बल्कि एक सबवे है, मतलब भुयारी मार्ग. जसं आपण बाहेरून पाहत होतो तर आपल्याला हे मंदिरच दिसत होतं फक्त, पण ज्यावेळी आपण मंदिराच्या आतमध्ये आलो तर आपल्याला पहिल्यांदा विहीर दिसायला लागली आहे बघा. या विहिरीच्या आतूनच ते भुयार होतं, बरोबर इकडनं भुयार होतं ते बघा. इथे खाली बघा, किल्ला बांधायच्या अगोदर एक असं खडकाचं हे बेट होतं, हे पूर्ण डोंगर होता ह्या दगडांचा. पण हे बेट कधी तयार झालं होतं, तर जवळपास 70,000 कोटी वर्षापूर्वी समुद्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, वॉल्कॅनो. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा लावा बाहेर पडला होता, आणि त्या लावाचं रूपांतर हे खडकांमध्ये झालं होतं. आणि सर्व ही खडकं तोडून शिवाजी महाराजांनी किल्ला बनवला होता, पूर्ण हा रॉक. पण हे दगड कट करणं शिवाजी महाराजांना एवढं सोपं नव्हतं. मग किल्ला बांधायला हे दगड कट कसे केले होते शिवाजी महाराजांनी, तर हे दगडमध्ये सर्वात पहिले चिनी हातोड्याने याचे होल करायचे दगडांमध्ये, दिसतं तुम्हाला समोर. हे होल केल्यानंतर ह्याच्यामध्ये सागाची लाकडं भरायची, टीक गुड. आणि ते टीक गुड भरल्यानंतर त्याच्यावर पावसाचं पाणी टाकायचे डेली. 10-12 दिवस पावसाचं पाणी टाकल्यानंतर ही लाकडं फुगू लागायची, एक्सपांड व्हायची. आणि लाकडं एक्सपांड झाली ना की दगडांना क्रॅक जायचे, भेगा जायच्या, आणि भेगा गेले की दगड सेपरेट व्हायचे, आणि फातरवर लोक चिनी हातोड्याने या दगडांना आकार द्यायचे. कळलं तुम्हाला हा किल्ला कसा बनवला गेला, आणि त्यातून हे सगळे दगड रचले गेले आणि पूर्ण किल्ला बनवला गेला 3 वर्षामध्ये. लक्ष झालं सर्वांना? हमारे पास बहुत कम टाइम था, जितना फोर्ट देख सके देख लिया एंड चल पड़े रिटर्न जर्नी की ओर. हमारा लास्ट डेस्टिनेशन था राजकोट फोर्ट, जहाँ पर छत्रपति शिवाजी महाराज जी का ये बड़ा सा स्टैचू है. खाना खाकर हम चल पड़े रिटर्न पुणे, एंड जाते जाते इस शॉप पर हमने बहुत सारी शॉपिंग की. आई होप व्लॉग इन्फॉर्मेटिव था. ऐसे ही ट्रिप पर आया करो हमारे साथ. दैट्स ऑल फॉर टुडे. थैंक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. लव यू.